नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 3A. याच्यामध्ये काय विचारलं आहे, इंटरफेस 8051 विथ 7 सेगमेंट डिस्प्ले अँड राइट अ सी प्रोग्राम टू शो काउंटिंग फ्रॉम 0 to 9. म्हणजे त्याचं म्हणणं आहे आपल्याला काउंटिंग कुठं शो करायचे 0 पासून 9 लो. तर ते कशामध्ये शो करायची 7 सेगमेंट डिस्प्ले मध्ये. ओके, आता त्याच्यामध्ये दोन टाईप पडते, एक असं कॉमन कॅथोड आणि कॉमन एनोड. जर कॉमन कॅथोड असला त्याच्यामध्ये आपल्याला लॉजिक 1 द्यावं लागतो आणि कॉमन एनोड असला तर लॉजिक 0 द्यावं लागतं. जेव्हा लॉजिक 1 देऊ तेव्हा कॉमन कॅथोड ऑन होतो आणि जेव्हा कॉमन एनोडला आपण लॉजिक 0 देऊ तेव्हा तो ऑन होतो. ओके, ही आहे त्याची कन्सेप्ट. त्याच्यानंतर बघू आपण डिस्प्ले मध्ये आता आपल्याला 0 कसा दाखवतो, आपण 0 कसा दाखवायचा, कोड मध्ये आपल्याला कोड लिहायचा, त्यासाठी हे इकडले हेक्स व्हॅल्यू आपल्याला गरजेचे पडते. त्या व्हॅल्यू आपण कशा काढल्या ते तुम्हाला सांगतो एकदा. तर बघा, 0 जर घ्यायचा असला, 0 आपल्याला 0 डिजिट आपल्याला शो करायचा आहे आपल्याला. तर 7 सेगमेंट डिस्प्ले मध्ये कसं दिसेल, तर आपल्याला फक्त एक मधली व्हॅल्यू का जी ही हे दिसलं नाही पाहिजे, म्हणजे बाकी सर्व ऑन झालं पाहिजे. म्हणजे काय करायला, जी ला फक्त 0 द्यायचा आणि बाकी सर्वांना 1 द्यायचं. आणि हा दिसतो का, हा डॉट एच, याला कंटिन्यू हा 1 असणार. ओके, आणि जेव्हा कॉमन कॅथोड वापरू तेव्हा त्याला लॉजिक 1 कंटिन्यू 1 असणार. जेव्हा कॉमन एनोड वापरू तेव्हा त्याला लॉजिक 0 असणार. कंटिन्यू तो किंवा 0 असणार किंवा 1 असणार, त्या सेगमेंट डिस्प्लेनुसार कोणता वापरला, एनोड वापरला, कॉमन एनोड वापरला किंवा कॉमन कॅथोड वापरला त्यानुसार. ओके, तर आपण 0 दिला, तर 0 द्यायसाठी काय, आपण ए बी सी डी ई एफ हे सर्व ऑन पाहिजे आणि जी काय पाहिजे ऑफ पाहिजे. ओके, तर त्यासाठी बघा, एच ला आपण 1 दिला, ऑलवेज 1 असतो तो. ओके, जी ला 0 दिला आणि बाकी ई एफ ई डी सी बी आणि ए ला सर्वाला काय दिला, 1 दिला. आणि हे बघा त्याच्यानंतर काय करायला लागतं आपल्याला, त्याच्यानंतर 4 चे ग्रुप करायचे. हा, या 4 चे एक ग्रुप करायचा, हा 4 चा एक ग्रुप करायचा. ओके, आता बघा, इथं असते व्हॅल्यू 1 लिस्ट सिग्निफिकंट बिट, आणि इथं असते 2, इथं असते 4 आणि इथं असते 8. ओके, तर 8 आणि 4 होतं 12 आणि 13 14 आणि 15. 15 ला आपण एफ म्हणतो, हेक्स व्हॅल्यू मध्ये काय म्हणतो, 15 ला एफ म्हणतो आणि 11 ला म्हणतो बी. तर 0 आहे म्हणजे 8 आणि 2 10 आणि हा 11. ओके, त्याला बी झालं. ओके, एक्स व्हॅल्यू म्हणजे काय झालं, 0 आणि बी आणि एफ, हा बी आणि हा एफ. ओके, आणि बी आणि एफ म्हणलं, याला हा झाला 0. हा बी 11 ला म्हणलं बी, तो इथं लिहिला, आणि हा 15 ला एफ म्हणलं तो इथं लिहिला. ओके, हे झालं याचे लॉजिक, हे असं लिहायचं. ओके, त्याच्यानंतर 1 शो करायचा असला तर 1 साठी काय होतं बघा, 1 साठी काय करावं लागेल, हा बी हा 1 झाला. ओके, बी आणि सी ऑन ठेवायचा फक्त, बी आणि सी, बाकी सगळे काय करायचे, ऑफ करायचे. म्हणजे सगळ्यांना बी आणि सी ला लॉजिक, बी आणि सी ला काय द्यायचं, 1 द्यायचा आणि बाकी सर्वांना 0 द्यायचं. ओके, तर मग बघा, बी आणि सी ला काय दिला आपण, 1 द्याला, आणि एच ऑलवेज 1 आहे म्हणून त्याला 1, बाकी सर्वांना 0. ओके, म्हणजे हा बघा 4 आणि 2 6 म्हणून हे 6, आणि हा 8 म्हणून 8. ओके, तसंच 2 ला पण काय करायचं, 2 कसं शो करतो आपण याच्यामध्ये, बघा 2 कसं शो करतो ते पण दाखवतो. 2 कसं शो होणार, हे असं 2 शो होणार, ए बी जी ई आणि डी. ए बी जी ई आणि डी झालं 2. मग आपल्याला ए बी जी ई आणि डी एवढे शो करायचे. बाकी हे सी आणि एफ काय असणार, ऑफ असणार, आणि एच ऑलवेज ऑन असतो. ओके, मग आपण ए ला 1 दिला, बी ला 1 दिला, सी ला 0 दिला, सी देईल, डी ला 1 दिला, ई ला 1 आणि एफ ला 0 आणि जी ला 1 आणि एच ला पण 1 द्या. ओके, हे झालं 2च. मग 0 क्रॉस डी, बघा याचं काय होतं, 8 आणि 4 12 आणि हा एक 13, म्हणून 13 ला आपण डिनोट करतो हेक्स मध्ये डी ने, आणि हा 8 आणि 2 10 आणि 11, 11 ला काय डिनोट करतो आपण बी. ओके, म्हणून डी आणि बी. तसंच 3 ला पण करायचं. 3 कसा दिसणार, 3 पण सगळं तसं डिनोट करायचं. 3 इथून ए बी जी आणि सी आणि डी, याने काय दिसतो आपला 3 दिसतो. ओके, मग याच्यामध्ये ए बी जी आणि सी आणि डी ऑन असणार, आणि ई आणि एफ ऑफ असणार. ओके, आणि एच हा ऑलवेज ऑन असतो. ओके, त्याच्यानंतर हे बघा, इथं आपण काय केलं, एच ऑन ठेवला, जी ऑन ठेवला, जी आणि ए ऑफ, बाकीचे डी सी ए बी आणि ए ऑन ठेवला, म्हणून एक 0 क्रॉस सी आणि एफ. तसंच 4 ला करायचं, तसं 5th ला पण करायचं. 5th कसं असतं ते पण दाखवतो.
झाला 4 कसा दिसणार, हा 4 झाला, म्हणजे FGC ऑन राहणार, बाकी सगळे ऑफ राहणार. ओके, तसं 4 5 6 7 8 आणि 9 लोक आपल्याला तसं त्याचं काढायचं. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला डायग्राम दिली ते डायग्राम आपल्याला क्वेश्चन आन्सर मध्ये काढायची, म्हणजे त्यासाठी आपल्याला कसं करायचं ते. त्याच्यानंतर हे बघा, आपलं 7 सेगमेंट जोडायचं आहे, ABCDEFG आणि H ला. ओके, हा आपला 801 आपली IC 8051. ओके, याला म्हणतात रिसेट ब्लॉक. हा असता, हा एक ब्लॉक आहे. त्याच्यानंतर ग्राउंडला जोडायचा आहे VCC आणि रजिस्टर 1 रजिस्टर 2. आता बघा, रजिस्टर जोडलेले आणि पुढे सेव्ह आपल्या डिस्प्ले जोडून दिला डायरेक्ट. एक 1 रजिस्टर जोडायचा दोघांच्या मधात, आपल्या ICच्या आणि डिस्प्लेच्या मधात रजिस्टर जोडायचा. ओके, त्याच्यानंतर ओके असला एक डायग्राम काढायची. त्याच्यानंतर आपण प्रोग्राम लिहायचा. सी मध्ये काय करतो आपण, हेडर फाईल वापरतो. इन्क्लूड रजिस्टर म्हणजे रेक लिहायचा, REG51 म्हणजे 8051 ची IC वापरायची, डॉट हेडर फाईल .h. ओके, त्याच्यानंतर व्हाईट डिस्प्ले एक आर्ग्युमेंट तयार केला आपण, व्हाईट डिले, आणि नंतर काय करायचं, व्हाईट मेन वापरून आपलं इंटिजर तयार केला आपण. इंटिजर घेतला एक I म्हणून. ओके, त्याला असाइन केलं. त्याच्यानंतर आपण हा ॲरे वापरला. ॲरे मध्ये आपण ज्या व्हॅल्यू काढल्या वरती, झिरो डिस्प्ले करण्यासाठी 0 डिस्प्ले करण्यासाठी 0, BF, नंतर 1 डिस्प्ले करण्यासाठी 0 क्रॉस 86, नंतर 1 डिस्प्ले करण्यासाठी 0 क्रॉस DV, नंतर 3 डिस्प्ले करण्यासाठी 0 क्रॉस CF, 4 डिस्प्ले करण्यासाठी 0 क्रॉस E6. ओके, या अशा व्हॅल्यू जर सगळ्या काढल्या आपण, तर इथं याच्या आपल्या ॲरे मध्ये घ्यायच्या 1 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे शो करण्यासाठी हे सगळं ॲरे मध्ये लिहायचं. हे एका नंतर काही डिले नंतर सगळं शो होणार. ओके, आपण हे त्याच्यामध्ये लिहिलं आपल्या मेन फाईल मध्ये. ओके, मेन क्लास मध्ये हा झाला, इथं लिहिलं आपण. त्याच्यानंतर P2 इज इक्वल टू करायचं 1 क्रॉस 0 0, म्हणून कुठून सुरू होणार ते 0 पासून. ओके, म्हणजे 0 0 काय झालं, ऑन झालं. ओके, तिथून आपण चालू करतोय, आउटपुट सुटे असते P2 काय. ओके, त्याच्यानंतर बघा, तर आपण एक लूप घेतला, आपण व्हाईल लूप वापरला. व्हाईल लूप काय, 1 दिला म्हणजे काय, ते 0 दिला म्हणजे फॉल्स आणि 1 दिला म्हणजे ऑलवेज ट्रू. ओके, 1 दिला म्हणजे व्हाईल लूप मध्ये तो ऑलवेज ट्रू असणार. नंतर फॉर लूप वापरला. फॉर लूप मध्ये काय करायचं, आपल्याला I ची व्हॅल्यू 0 पासून स्टार्ट करायची, इनिशियलायझेशन कंडिशन आणि अपडेट करतो. ओके, त्याच्यानंतर काय करा, I इज इक्वल टू 0 वापरला. I इज इक्वल टू 0 घेतला, नंतर ते कुठं गेला पाहिजे, अप टू 9 7 सेगमेंट डिस्प्ले आपल्याला काय करायचं, 9 लो प्रिंट करायचं आहे. कुठं प्रिंट करायचं आहे, 9 लो, म्हणून 9 वापरला. 9 इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू 9 घ्यायचा, आणि तिथं I प्रत्येक वेळेस अपडेट करायचा, म्हणजे 1 ने अपडेट करायचं. ओके, आणि P2 काय करतो, अपडेट होतोय. I अपडेट झाला म्हणजे इथं येणार. I काय आपल्या ॲरेचं नाव आहे, ॲरे दिला आणि डिले. नंतर डिले असेल, त्या डिलेच्या नंतर तो स्टॉप होईल किंवा ऑफ होईल, त्याच्यानंतर डबल ऑन होईल. ओके, त्यानंतर आपण आता बघा, सॉरी, व्हाईट डिले वापरला. आता तो खाली घेतला आपण. ओके, क्लास तयार करू. ओके, व्हाईट डिले, याच्यामध्ये काय करतं, इंट जे. ओके, आणि इंट जे काय केलं, जे इज इक्वल टू 0 अप टू 1000, म्हणजे आपली डिले 1000 मिली सेकंडचा, आणि जे प्लस हे 1000 झाल्याच्या नंतर ऑपोजिट येणार, आणि नंतर पुढली व्हॅल्यू प्रिंट होणार. म्हणजे काय केलं आपण, 0 आपला आला, इथं आपलं 0 प्रिंट करायचं आहे, 0 इथं येणार, हे सगळं रन होणार. 0